Good morning, student. Welcome to today's chemistry lecture. Student, we have discussed the chapter number first, some basic concept of chemistry. त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंट पाहत होतो फॉर्म्युला मास. काय लास्ट पॉईंट आहे फॉर्म्युला मास. मग फॉर्म्युला मासमध्ये बघा काय सांगितलंय की सम सबस्टन्सेस सच ॲज सोडियम क्लोराइड डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्यूल ॲज द कॉन्स्टिट्यूटिव्ह युनिट. इन सच कंपाऊंड कॅटायनिक सोडियम अँड ॲनायनिक क्लोराइड एंटिटीज आर अरेंज्ड इन द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. मग फॉर्म्युला ऑफ मासमध्ये काय सांगितलंय तर त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कोणाचं एक्झाम्पल दिलेलं आहे तर सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग ह्या सोडियम क्लोराईडमध्ये त्यांनी सांगितलं की सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे NaCl. त्याच्यामधला सोडियम काय आहे कॅटायनिक आहे आणि अनायनिक म्हटलं तर काय आहे क्लोराईड आहे. मग सोडियम क्लोराईडमध्ये बघा त्यांनी पुढं काय म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने सोडियम कॅटायनिक आणि अनायनिक आहे म्हणजे कशा पद्धतीने ही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. तर त्यांनी म्हटलं इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल म्हणजे त्यांनी सांगितलं की सोडियम क्लोराईड क्रिस्टलमध्ये सोडियम क्लोराईड मीठ सर्वांना माहिती आहे. त्याच्या क्रिस्टलमध्ये जर बघितलं तर बघा इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 सोडियम आयन इज सराउंडेड बाय 6 क्लोरीन आयन. म्हणजे त्यांनी सांगितलं की सोडियम क्लोराईड क्रिस्टलमध्ये जर बघितलं तर एक सोडियम आयन आहे तो जो काय Na प्लस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कॅटायन म्हणतो. त्याला सराउंड केलेलं असतं किती क्लोरीन आयननी तर 6 क्लोरीन आयननी सराउंड केलेलं असतं. म्हणून त्यांनी म्हटलं इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 सोडियम आयन इज सराउंडेड बाय 6 क्लोरीन आयन ऑल ॲट अ सेम डिस्टन्स फ्रॉम अँड व्हाईस वर्सा. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे सगळे जे एक सोडियम आयन असतो आणि बाकीचे जे 6 क्लोरीन आयन असतात ते सेम डिस्टन्स म्हणजे सारख्याच अंतरावरती असतात. देअरफॉर NaCl इज जस्ट फॉर्म्युला यूज्ड रिप्रेझेंट अ सोडियम क्लोराईड. म्हणजे तरी असं जरी असलं तरी त्यांनी म्हटलं की सोडियम क्लोराईडसाठी एक सोडियम आयन आणि 6 क्लोरीन आयन त्याच्याभोवती जरी असले तरी पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की NaCl हा सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय केला जातं यूज्ड रिप्रेझेंट सोडियम क्लोराईड. म्हणजे त्यांनी सांगितलं की देअरफॉर NaCl इज जस्ट द फॉर्म्युला यूज्ड टू रिप्रेझेंट सोडियम क्लोराईड. म्हणजे सोडियम क्लोराईडसाठी काय केलं जातं रिप्रेझेंट करण्यासाठी सोडियम क्लोराईड रिप्रेझेंट म्हणजे दर्शवण्यासाठी मात्र त्याचा फॉर्म्युला काय दाखवला जातो NaCl. म्हणजे त्यांनी सांगितलं देअरफॉर NaCl इज जस्ट द फॉर्म्युला यूज्ड टू रिप्रेझेंट अ सोडियम क्लोराईड थ्रू इज नॉट मॉलिक्युलर सिमिलरली टर्म इज फॉर्म्युला मास इज यूज्ड फॉर सच आयोनिक कंपाऊंड इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने म्हणलं. मग द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस. मग फॉर्म्युला ऑफ मास ऑफ सबस्टन्स म्हणजे काय तर त्यांनी म्हटलं जरी सोडियम 1 असला आणि 6 क्लोरीन असला तरी NaCl रिप्रेझेंट करण्यासाठी सोडियम क्लोराईड रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरलं जातं NaCl वापरलं जातं. मग फॉर्म्युला ऑफ मास यूज्ड फॉर सच आयोनिक कंपाऊंड इन्स्टेड मॉलिक्युलर मास. म्हणजे असे जे फॉर्म्युला मास आहेत ते आयोनिक कंपाऊंडचे जे फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युले कशासाठी वापरले जातात तर मॉलिक्युलर माससाठी वापरले जातात इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर माससाठी वापरले जातात. मग द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे त्यांनी सांगितलं की फॉर्म्युला ऑफ मास ऑफ सबस्टन्स म्हणजे काय तर बघा द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांनी सांगितलं की सम ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे जे ॲटॉमिक मासेस आहेत त्या ॲटॉमिक मासेसची बेरीज म्हणजे आपण त्याला म्हणतो फॉर्म्युला ऑफ मास म्हणजे सम of atomic masses. The formula of mass of substance is the sum of atomic masses of the atom present in the formula. म्हणजे जेवढे ॲटम त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजे त्याला म्हटलं जातं फॉर्म्युला ऑफ मास असं म्हटलं जातं. फॉर्म्युला ऑफ मास किंवा आपण म्हणतो. मग त्यांनी सांगितलेलं आहे की द फॉर्म्युला ऑफ मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्याच जे काय एलिमेंट आहेत ते ॲटम्स आहेत त्या सगळ्यांची काय होते बेरीज. फाइंड द फॉर्म्युला ऑफ मास. म्हणजे त्यांनी सांगितलं की फॉर्म्युला ऑफ मास तुम्हाला फाइंड करायचे आहेत. बघा कोणते कंपाऊंड दिलेले आहेत NaCl CuNO3 असे फॉर्म्युला ऑफ मासचे तुम्हाला 2 कंपाऊंड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी बघा NaCl तर मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम आणि प्लस
फॉर्म्युला ऑफ मास म्हणजे काय, जे ॲटॉमिक मास आहे त्याची सम ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियमचं किती 10^3. तुम्हाला माहिती सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 10^3 आणि क्लोरीनचा किती 35.5 म्हणजे त्याचं जे ॲटॉमिक मास ज्या किती येतं आहे 58.5. ह्यांची जर सम केली 10^3 प्लस 35.5 तर किती येतं आहे 58.5 युनिट एवढं येतं आहे. फॉर्म्युला ऑफ मास त्यांनी म्हटले फॉर्म्युला ऑफ मास म्हणजे CuNO3 ह्याचं सुद्धा ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस मग किती ॲटम आहेत नायट्रेटचे ॲटम किती 2. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ 3 ऑक्सिजन म्हणजे 3 ऑक्सिजन. तर मग कॉपरचा ॲटॉमिक मास नंबर माहिती किती आहे 63 आहे 63.5 प्लस इथं किती बाबांना टोटल नायट्रेटचे मॉलिक्यूल किती 2. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर इज किती 14 इंटू ऑक्सिजन किती 3. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास मल्टिप्लाय बाय 16 म्हणजे हे जर टोटल हे जर सॉल्व केलं तर किती येईल 187.5 एवढं तुम्हाला काय भेटणार आहे ॲटॉमिक मास. त्याला आपण असं म्हणतो. त्यानंतर बघा मोल कन्सेप्ट अँड मोलार. पुढचा पॉईंट काय आहे की मोल कन्सेप्ट अँड मोलार मास. मोल कन्सेप्ट अँड मोलार मास म्हणजे काय की 1 डझन मीन्स हाऊ मेनी ॲटम्स. 1 ग्रॉस मीन्स हाऊ मेनी ॲटम्स म्हणजे 1 डझन म्हणजे किती ॲटम्स हे तुम्हाला माहिती आहे. 1 ग्रॉस म्हणजे किती ॲटम सुद्धा माहिती आहे. मग पुढचा जो कन्सेप्ट आहे तो कोणता कन्सेप्ट आहे मोल कन्सेप्ट आहे. कोणता कन्सेप्ट आहे मोल. पण त्यांनी म्हटलं एक्सप्रेस द लार्ज काउंट ऑब्जेक्ट इज मेड इझी टू युझिंग क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्ट सच ॲज डझन ग्रॉस. म्हणजे आपण म्हणतो बाबा की लार्ज क्वांटिटी जर तुम्हाला मोजायची असेल तर तुम्ही काय करतो एखादा ॲटम वापरतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 1 डझन म्हणजे किती असतात 12 ॲटम असतात. मग 12 सांगण्याऐवजी तुम्ही काय म्हणता की ते 1 डझन आहे. किती आहे 1 डझन आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलेले की काय की एक्सप्रेस अ लार्ज काउंट of object is made easy by using quantitative objects such as dozen, gross. You know that even small amount of any substance contain very large number of atom or molecules. म्हणजे त्यांनी सांगितलं यू नो दॅट म्हणजे तुम्हाला माहिती इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतात ॲटम्स असतात और मॉलिक्युल्स. त्यांनी सांगितलं की एनी सबस्टन्स कंटेन्स व्हेरी लार्ज नंबर म्हणजे कोणताही सबस्टन्स बघितलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲटम्स असतात मॉलिक्युल्स असतात. यूज अ क्वांटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह मोल म्हणून त्यांनी सांगितले की त्याच्यासाठी एक क्वांटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह वापरलं जातं आणि ते क्वांटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय मोल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मोल असं म्हणतो. म्हणून त्यांनी सांगितलं वी यूज अ क्वांटिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या सब मायक्रोस्कोपिक एंटिटी आहेत त्याच्यामध्ये लाईक ॲटम्स आयन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन सबस्टन्स. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या सुद्धा काही एंटिटीचा आपण काय करतो वापरतो. मग ॲटम्स असतील एखाद्या सबस्टन्सचे ॲटम्स आयन्स इलेक्ट्रॉन्स इट्स प्रेझेंट इन सबस्टन्स. त्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट असलेल्या ॲटम ह्या एंटिटीज आपण म्हणतो एवढे ॲटम ह्या सबस्टन्समध्ये आहेत एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत एवढे आयन्स आहेत. मग मोलची डेफिनेशन काय सांगितलेली आहे तर बघा डेफिनेशन ऑफ मोलचे काय म्हणलं आहे 1 मोल इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स मेनी एंटिटीज और पार्टिकल देअर आर ॲटम एक्झॅक्टली 12 ग्रॅम और 0.012 kg ऑफ द कार्बन 12 आयसोटॉप्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा की 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज. म्हणजे त्यांनी सांगितलं की 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे सबस्टन्स. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स म्हणजे त्या सबस्टन्समध्ये मेनी एंटिटीज म्हणजे अनेक एंटिटीज आहेत और पार्टिकल्स वेगवेगळे पार्टिकल्स आहेत ॲज देअर आर ॲटम इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम. म्हणजे त्यांनी सांगितलं की मेनी ॲटम एंटिटीज आर पार्टिकल ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम म्हणजे ॲटम किती आहेत तर 12 ग्रॅम आहेत. देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम. मग त्याच्यामध्ये पुढं जर बघितलं तर बघा
की इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑर 0.012 ग्रॅम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप्स म्हणजे 0.012 किलोग्रॅम ऑफ द कार्बन 12 आयसोटोपच्या त्याच्याबरोबर. मग त्यांनी सांगितलं लेटेस्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप मास ऑफ 1 कार्बन म्हणजे त्यांनी सांगितलं एका कार्बनचा मास किती असतं तर 12 ग्रॅम असतं ॲटम. डिटरमाइन बाय स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे त्यांनी सांगितलं की डिटरमाइन बाय कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर तुम्हाला माहिती 12 आहे. मग मी डिटरमाइन बाय मास ऑफ त्यांनी मग मास ऑफ 1 कार्बन ॲटम कार्बन 12 ॲटम म्हणजे डिटरमाइन बाय स्पेक्ट्रोफोटोमीटर त्याच्यामध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये ते मास डिटरमाइन केलं आहे 1.99264 इंटू 10⁻⁻⁻³ ग्रॅम. मास ऑफ 1 कार्बन ॲटम इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे एका कार्बन ॲटमचा मास किती असतं 12 ग्रॅम. नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन म्हणजे 12 ग्रॅम ऑफ कार्बनमध्ये एका ॲटमचं जर मास किती असेल 1.99. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम म्हणजे एका मोलचं कार्बन ॲटमचं मास किती असेल 12 ग्रॅम. तर एका ॲटमचं जे मास आहे ते स्पेक्ट्रोफोटोमीटरनी जे डिटरमाइन केलेलं आहे ते किती रे बाळांनो 1.992648 इंटू 10⁻⁻⁻³ ग्रॅम ऑफ ॲटम एवढं त्याचं काय आहे एका ॲटमचं मास आहे. मग 12 ग्रॅम एका मोल आहे एक मोल कार्बन ॲटमचं मास किती 12 ग्रॅम. मग 12 ग्रॅममध्ये किती मोल्स असतील किती एका मोलमध्ये किती कार्बनचे ॲटम्स असतील पर मोलमध्ये. तर आपण काय करू शकतो तर त्याला जेवढं एका ॲटमचं मास आहे तेवढं 12 ग्रॅमला काय करू शकतो डिवाईड करू शकतो. म्हणजेच तुम्हाला काय निघणार आहे की 12 ग्रॅम हे ॲटॉमिक मास नंबर आहे म्हणजे एक मोल कार्बन ॲटम म्हणजे किती तर 12 ग्रॅम. मग 12 ग्रॅममध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतील तर त्यांनी सांगितलं की स्पेक्ट्रोफोटोमीटरने जे मास डिटरमाइन केलेलं आहे ते स्पेक्ट्रोफोटोमीटरने डिटरमाइन केलेलं मास किती आहे तर 1.99264 इंटू 10⁻⁻⁻³ ग्रॅम एवढं काय मास डिटरमाइन केलं आहे एका ॲटम कार्बन ॲटमचं. मग 12 ग्रॅममध्ये किती ॲटम असतील तर आपल्याला काय करावं लागेल 12 ग्रॅमला डिवाईड करावं लागेल. 12 ग्रॅम डिवायडेड बाय पर मोलमध्ये काढण्यासाठी 1.992648 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻⁻³ ग्रॅम पर ॲटम ग्रॅम पर काय ॲटम आहे. मग बघा पुढं जर बघितलं तर मग किती येतील तर आपण हा नंबर सॉल्व केलेला आहे 6.022 इंटू 1367 इंटू 10⁻⁻⁻³ ॲटम पर मोल. म्हणून त्यांनी सांगितले दज 1 मोल इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स म्हणजे एका मोलमध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स असतात किंवा किती मॉलिक्युल्स किती पार्टिकल्स असतात तर त्यांनी म्हटले दॅट कंटेन्स 6.0221367 इंटू 10⁻⁻⁻³ पार्टिकल्स एवढी इंटिटी म्हणजे त्याच्यामध्ये सच ॲज ॲटम्स मॉलिक्युल्स ऑर आयन्स म्हणजे एका मोलमध्ये त्यांनी म्हटले किती असतात तर किती ॲटम आयन पार्टिकल्स मॉलिक्युल्स असतात तर बाबांनो 6.0221367 इंटू 10⁻⁻⁻³ पार्टिकल्स एवढी इंटिटी त्याच्यामध्ये ॲटम्स मॉलिक्युल्स ऑर आयन्स असतात. नोट द नेम ऑफ द युनिट इन मोल अँड सिम्बॉल द युनिट इज मोल म्हणजे त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने तेवढे काय असतात ॲटम असतात. पुढं बघा द नंबर रिमेंबर म्हणजे त्यांनी सांगितलं की काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा द नंबर 6.0221367 इंटू 10⁻⁻⁻³ इज नोन ॲज अवॅगोद्रोज कॉन्स्टंट. त्याला काय म्हटलं जातं अवॅगोद्रोज कॉन्स्टंट इन द होनर ऑफ द ॲमिडो अवॅगोद्रोज म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो ॲमिडो अवॅगोद्रोज. मग इन SI सिस्टीम मोल म्हणजे SI सिस्टीममध्ये मोलला काय म्हणलं आहे द सिम्बॉल ऑफ मोल वॉज इंट्रोड्यूस द 7th बेस क्वांटिटी फॉर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मग एक्झाम्पल बाबा त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम 1 मोल ऑक्सिजन ॲटम म्हटलं तर किती असतील मॉलिक्यूल त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतील 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 6.0221367 इंटू 10⁻⁻⁻³ ॲटम ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे एक मोल जर वॉटर मॉलिक्युल्स म्हटले तर किती 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स म्हटलं तर इज इक्वल टू 6.0221367 इंटू 10⁻⁻⁻³
मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, एवढे वॉटरचे मॉलिक्युल्स असतात. 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड म्हणजे त्याचे जर जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये किती असतील तर 6.0221367 इंटू 10⁻³ फॉर्म्युला युनिट्स ऑफ सोडियम क्लोराईड्स एवढे त्याच्यामध्ये काय असतील ॲटम्स असतील. त्यानंतर जो पुढचा जो कन्सेप्ट आहे तो पुढचा कन्सेप्ट कोणता आहे मोलार मास. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो कोणता कन्सेप्ट आहे मोलार मास. मग या मोलार मासमध्ये त्यांनी सांगितले द मास ऑफ 1 मोल ऑफ द सबस्टन्स एलिमेंट कंपाऊंड इन ग्रॅम इज कॉल्ड ॲज मोलार मास. मोलार मास कशाला म्हटलेलं आहे की द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे एका 1 मोल सबस्टन्समध्ये त्यांनी सांगितलं द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स त्याच्यामध्ये एलिमेंट कंपाऊंड इन ग्रॅम्स म्हणजे त्यांनी म्हटलं की एलिमेंट कंपाऊंड इन ग्रॅम म्हणजे ग्रॅममध्ये जे एलिमेंट असतील कंपाऊंड असतील त्यांचे जे मास आहे द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स एलिमेंट कंपाऊंड इन ग्रॅम इज कॉल्ड ॲज मोलार इट्स मोलार मास. त्यालाच काय म्हटलं जातं मोलार मास असं म्हटलं जातं. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू द ॲटॉमिक मास दॅट एलिमेंट इन यू. त्यांनी तुमच्या लक्षात आलं का मोलार मास म्हणजे काय एकदम साधा कन्सेप्ट आहे. काय म्हटलं आहे द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स एलिमेंट कंपाऊंड इन ग्रॅम्स इज कॉल्ड ॲज इट्स मोलार मास. त्याला काय म्हटलं जातं त्याचं मोलार मास म्हटलं जातं की 1 मोल ऑफ सबस्टन्स 1 मोल सबस्टन्स तो कशामध्ये मग एलिमेंट असेल किंवा कंपाऊंड असेल तो कशामध्ये ग्रॅम्समध्ये त्याला काय म्हटलं जातं मोलार मास म्हटलं जातं. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट म्हणजे त्यांनी सांगितलं की मोलार मास ऑफ इन ग्रॅम न्यूमेरिकली इक्वल टू द इन ग्रॅम दॅट ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट इन त्याच्या जे काय न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट म्हणजे ते जे एलिमेंट आहेत त्याच्या बरोबरीने. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन असेल कार्बन असेल ऑक्सिजन असेल. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती 1 मोलार मास त्याचं काय होईल पर ग्रॅम पर मोलमध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे तर पर हायड्रोजन 1 इज इक्वल टू 1.1 ग्रॅम पर मोल. कार्बनचा किती 12 आहे 12 ॲटॉमिक मास नंबर तुम्हाला माहिती आहे किती 12 आहे 12 ग्रॅम पर मोल. ऑक्सिजनचा किती 16 ऑक्सिजनचा किती आहे 16 ऑक्सिजन मग 16 ग्रॅम पर मोल. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं आहे. सिमिलरली ते पुढं काय म्हटलं आहे सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्ट अ पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल. जर हे झालं सिंगल ॲटॉमिक पॉली म्हणजे काय अनेक ॲटम असलेल्या मॉलिक्यूलचं जर मोलार मास बघितलं तर इन ग्रॅम्स जर ग्रॅम्समध्ये बघितलं तर न्यूमेरिकली इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास ऑफ फॉर्म्युला मास इन युनिट. मग त्याने O2 ऑक्सिजन आपण त्याला काय म्हणतो ऑक्सिजन किती आहे त्याचं मॉलिक्युलर मास एका ऑक्सिजनचं 16 असतं तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मास किती असेल एकाचं 16 असेल तर ॲटॉमिक मास नंबर 16 असेल तर इथं ऑक्सिजन किती 2 16 + 16 किती येईल 32 युनिट म्हणजेच त्याचा मोलार मास ग्रॅम पर मोलमध्ये किती येईल 32. H2O वॉटरचं जर बघितलं तर फॉर्म्युला ऑफ मास वॉटरच्या हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती 1 इथं हायड्रोजन किती 2 आहेत म्हणजे 1 + 1 किती होईल 2. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर किती 16 टोटल किती होईल 18 आणि इथं काय होईल त्याचा मोलार मास 18 ग्रॅम पर मोल. ह्याचा जे मोलार मास काय होईल 18 ग्रॅम पर मोल. NaCl म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो सोडियम क्लोराईड. NaCl म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं जर बघितलं आपण तर काय बाबा 58.5 मग त्यांनी म्हणलं 58.5 ग्रॅम पर मोल. अशा पद्धतीने त्याचं काय होईल मास होईल. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजे जे ऑक्सिजन ॲटम आहेत त्या ऑक्सिजन ॲटमचा जो मोलार मास आहे तो मोलार मास काय बाबा 6.022 इंटू 10⁻³ ॲटम पर मोल इन 16 युनिट. म्हणजे त्यांनी म्हटलं की 1.66 इंटू 10⁻⁴ ग्रॅम पर युनिट म्हणजेच त्याला म्हटलं 60 ग्रॅम पर मोल. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनीच मला काय सांगितलेलं आहे. एवढे ॲटम त्याच्यामध्ये असतील. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजे त्याच्यातले मॉलिक्यूल काढायचे असले तर आपल्याला काय करावं लागेल तर एका ॲटममध्ये किती मॉलिक्यूल्स असतात ते आपण पाहिलेले एवढे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजे किती असतात तर 6.022 इंटू 10⁻³ ॲटम पर मोल एवढे असतात. मग ह्याने आपल्याला काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग तुम्हाला
एक फॉर्म्युला एक एक्झाम्पल हे घ्यायचं आहे आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचा आहे प्रॉब्लेम नंबर 1.5 प्रॉब्लेम नंबर 1.5मध्ये काय सांगितलं आहे बाबा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे त्यांनी सांगितलं की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स काय करायचे कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया मग मास ऑफ युरियाचा मास किती 5.6 ग्रॅम मोलार मॉलिक्युलर मास ऑफ युरिया मास ऑफ युरिया देताना त्यांनी किती दिले 5.6 ग्रॅममध्ये दिले त्याच्यामधले काय काढायचे आहेत आपल्याला मोल्स अँड मॉलिक्युल्स मग तुम्हाला मॉलिक्युलर मास ऑफ युरिया म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल युरियाचा तर बघा NH2CO NH2 हा काय आहे फॉर्म्युला आहे NH2CO NH2 हा त्याचा काय फॉर्म्युला आहे मग ह्याचं आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल मोलार मास कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर काय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन टोटल नायट्रोजनचे ॲटम किती आहेत बघा इथं 2 आहे दिसतात का तुम्हाला हा एक नायट्रोजन ॲटम आणि हा एक नायट्रोजन ॲटम मग 2 नायट्रोजन ॲटम मल्टिप्लाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजनचे ॲटम किती आहेत बाबा 2 आणि 2 4 म्हणून 4ने काय केले मल्टिप्लाय केले प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बनचा मात्र किती एकच आहे कार्बनचा किती आहे एकच आहे म्हणून इथं त्यांनी काय घेतलं आहे एकच कार्बन ॲटम घेतलेला आहे मग एक आहे 1 ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ऑक्सिजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं आहे मग 2 नायट्रोजन आहे ॲटॉमिक मास नंबर नायट्रोजन किती 14 2 मल्टिप्लाय बाय 14 प्लस कार्बन ॲटम किती कार्बन ॲटम किती 1 म्हणून कार्बन ॲटमचं काय घेतलं आहे 1 मल्टिप्लाय बाय कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती 12 प्लस हायड्रोजन ॲटम किती 4 मात्र हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती 1 आहे 4 मल्टिप्लाय बाय 1 प्लस ह्याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 1 आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास नंबर 16 आहे ऑक्सिजनचा म्हणून इथं काय घेतलं आहे 16 मल्टिप्लाय बाय 1 हे जे सगळ्याचे जर मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन केली तर मोलार मास ऑफ युरियाचं जे मोलार मास आहे ते युरियाचा मोलार मास किती येणार आहे 16 ग्रॅम मोल एवढं काय येणार आहे त्याचं मोलार मास येणार आहे कुणाचं युरियाचं तुमच्या लक्षात येते बाळांनो मग नंबर ऑफ मोल्स म्हणजे त्यांनी सांगितलं की नंबर ऑफ मोल्स म्हणजे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार नंबर ऑफ मोल्स मग नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करतो तर एखाद्या कंपाऊंडचं जे मास आहे ते मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास मग हे तर मास इन ग्रॅम युरियाचं काय फॉर्म्युला काय मास ऑफ युरिया इन ग्रॅम्स इथं फॉर्म्युला काय दिला आहे बाबांनो मास ऑफ युरिया इन ग्रॅम युरियाचं ग्रॅममधलं मास डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया इन ग्रॅम पर मोल म्हणजे त्यांनी सांगितलं की मोलार मास ऑफ युरिया इन ग्रॅम पर मोल अशा पद्धतीने दिलेले मग 5.6 ग्रॅम डिवायडेड बाय 16 ग्रॅम मोल पर इज इक्वल टू 0.0933 मोल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय अवोगाद्रोज कॉन्स्टंट म्हणजे पुढं बघा नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय करतो आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज मल्टिप्लाय बाय अवोगाद्रोज कॉन्स्टंट मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आले नंबर ऑफ मोल्स काढायचे म्हटले आपल्याला तर 0.0933 मल्टिप्लाय बाय काय बाबांनो नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ युरिया किती 0.0933 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻⁻⁻³ मॉलिक्युल्स एवढ्या मॉलिक्युल्स काय आहेत मग किती मॉलिक्युल्स येतील तर त्यांनी म्हटलेलं आहे की 0.5618 इंटू मल्टिप्लाय बाय 10⁻³ मॉलिक्युल्स एवढे तुम्हाला काय होणार आहेत भेटणार आहेत मग तिथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले नंबर ऑफ मोल्स भेटले मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स करायचं म्हटलं तर त्याला अवोगाद्रोज कॉन्स्टंटनी तुम्ही काय करू शकता नंबर ऑफ मॉलिक्युल्सला मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर अवोगाद्रोज कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करू शकता नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ युरिया इंटू 5.618 इंटू 10⁻⁻⁻² मॉलिक्युल्स आपण इथं पाहिलेले बघा
सेकंड बी सुद्धा काय आहे अशाच पद्धतीचा काय दिलेला आहे प्रॉब्लेम दिलेला आहे. ते प्रॉब्लेम तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा जो पुढचा कन्सेप्ट आहे तो पुढचा कन्सेप्ट काय आहे बाबांनो, तर मोल्स अँड गॅसेस. मोल्स अँड गॅसेसमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा की मेनी सबस्टन्स एक्झिस्ट ॲज गॅसेस, म्हणजे अनेक सबस्टन्स कशाच्या स्वरूपात असतात, गॅसेसच्या स्वरूपात निघत असतात. मेनी सबस्टन्स एक्झिस्ट अँड गॅसेस. इफ यू वॉन्ट द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅसेस वी कॅन दिस मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग व्हॉल्यूम ऑफ रेदर दॅन मास. द केमिस्ट हॅव डिड्यूस द ॲव्होगाड्रोज लॉ. 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज द व्हॉल्यूम. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फक्त की कोणताही एक मोल जर गॅस असेल तर तो व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करतो. तर बघा त्यांनी म्हटलं 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज द व्हॉल्यूम ऑफ 10^2.4 डेसिमीटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे त्यांनी सांगितलं की ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ 10^2.4 STP इज नोन ॲज मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. त्याला काय म्हटलं जातं, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस असं म्हटलं जातं. 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज ॲज व्हॉल्यूम ऑफ 10^2.4 डेसिमीटर क्यूब्स अंडर द टेम्परेचर अँड प्रेशर. 1 मोल गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, तर 22.4 डेसिमीटर क्यूब DM क्यूब एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 0°C आणि प्रेशर किती असतील 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. तर व्हॉल्यूम ऑफ त्यांनी सांगितले व्हॉल्यूम ऑफ 10^2.4 डेसिमीटर क्यूब STP इज नोन ॲज मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. त्यालाच काय म्हटलं जातं, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस कसे कॅल्क्युलेट केले जातात, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण पाहिला आहे किती आहे 22.4 आहे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP दिलेला व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजे त्यांनी सांगितलं की जो काय व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलेला असेल त्याला डिवायडेड काय करू शकता तुम्ही 22.4. तशाच पद्धतीने तुम्हाला काय भेटणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस भेटणार आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10^10^3 मॉलिक्युल्स मोल पर. असं नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10^10^3 मॉलिक्युल्स मोल पर असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा खाली एक प्रॉब्लेम दिला आहे, वाचून दाखवतो तुम्हाला नुसता. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. म्हणजे त्यांनी म्हणले कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया NH3 गॅस व्हॉल्यूम. त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया NH3 मोल ऑफ गॅस व्हॉल्यूम 67.2 डेसिमीटर 67.2 DM क्यूब ऑफ इट्स मेजर ऑफ STP. व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP. म्हणजे त्यांनी सांगितले व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP 67.2 डेसिमीटर मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस जर बघितलं तर 22.4 डेसिमीटर क्यूब मोल पर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे त्यांनी म्हटलेलं की नंबर ऑफ मोल्स आहेत, हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते नंबर ऑफ मोल्स कसे जातात, व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP म्हणजे ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. मोलर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. तर मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3. नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 इज इक्वल टू 67.2 डेसिमीटर क्यूब डिवायडेड बाय 10^2.4 डेसिमीटर क्यूब मोल अशा पद्धतीने सांगितलं आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10^10^3 मॉलिक्युल्स मोल पर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ NH3 इज इक्वल टू 3 मोल पर इंटू 6.022 इंटू 10^10^3 मॉलिक्युल्स. म्हणजे तुम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम ऑफ STP किती लिहिलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस ऑफ STP 67. नंबर ऑफ मोल्स आपण करतो, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस किती, मग असे आपण जसे नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोल्स काढले इथं व्हॉल्यूम दिलेला आहे आणि तिथं जे आपण मोलार मास घेत होतो त्याच्याऐवजी इथं काय घेणार आहे 22.4 67.2
2 हा काय दिला आहे त्यांनी व्हॉल्यूम दिलेला आहे गॅसचा स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरचा त्याच्यातले नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आपल्याला. मग मोलार गॅस ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला माहिती स्टँडर्ड किती आहे 22.4 म्हणजे किती मोल आले 3 मोल आले. मग त्याचे जर मॉलिक्यूल काढायचे म्हटले तर काय नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल अगोदरच कॉन्स्टंट काय आहे 6.0. मग हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर बघितले अमोनिया म्हणले तर 3 टोटल मोल मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात तर एका मोलमध्ये 6.022 म्हणजे 3 मोल आहेत म्हणल्यावरती ह्याला 3ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे तुमचे काय होईल फिगर भेटेल. ह्याची एक्झरसाइज सोडवायची आहे. इथं हा चॅप्टर